शिंदे गटाचे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार। उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस ठाण्यात घडली गोळीबाराची घटना। भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्याची माहिती। सध्या कल्याणमधील राजकारणात जमिनीच्या व्यवहारातून वादाची ठिणगी पडली असून या वादाने रक्तरंजित वळण घेतले आहे। शुक्रवारी रात्री पोलीस ठाण्यामध्ये भाजपा आमदाराने शिवसेना शिंदे गटाच्या 2 पदाधिकाऱ्यांवर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे। कल्याण पूर्वेत गेले अनेक दिवसांपासून भाजपाचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यामध्ये जमिनीच्या व्यवहारावरून वाद सुरू होते आणि याच वादाचे रूपांतर काल शुक्रवारी गोळीबारात पाहायला मिळालं। आमदार गायकवाड यांनी थेट हिल लाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या केबिनमध्येच गायकवाड आणि बैलगाडा फेम राहुल पाटील यांच्यावर गोळ्या झाडल्या। या धक्कादायक घटनेमुळे कल्याण डोंबिवली शहरासह राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे पुन्हा सेना आणि भाजपमध्ये वाद उफाळून आल्याचं पाहायला मिळालंय। या गोळीबाराच्या घटनेनंतर गणपत गायकवाड यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। एका व्हिडिओद्वारे 2 दिवसांपूर्वी काही महिलांनी आमदारांवर आरोप केले। सदरचा व्हिडिओ हा द्वारली गावातील जमिनी संदर्भात होता। यामध्ये गायकवाड यांनी महिलांची जमीन खरेदी करत विकासकांना दिली, मात्र त्या बदल्यात महिलांना कोणताही मोबदला दिला नाही असा आरोप महिलांकडून या व्हिडिओद्वारे करण्यात आलाय। यावर गणपत गायकवाड यांनी देखील स्पष्टीकरण दिलं होतं। या महिला खोटं बोलत असल्याची प्रतिक्रिया यांनी दिली होती, मात्र याच वादाचे रूपांतर गोळीबारात झाले। महिलांची बाजू मांडण्यासाठी या प्रकरणात महेश गायकवाड मध्ये पडले होते आणि या संदर्भातच आमदार गायकवाड आणि महेश गायकवाड हे हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये बसले होते। यावेळी या संदर्भात बोलणं सुरू होतं आणि त्यानंतर वाद झाला आणि या वादाचे रूपांतर गोळीबारामध्ये झालं। महेश गायकवाड यांच्यावर 4 गोळ्या झाडण्यात आल्या। गायकवाड यांना 4 गोळ्या लागल्या असून 2 गोळ्या उजव्या खांद्यावर तर 1 गोळी पाठीवर व 1 गोळी मांडीवर लागली। यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांचे साथीदार राहुल पाटील यांच्या खांद्यावर आणि हाताला गोळी लागली। या प्रकरणानंतर पोलिसांनी रात्रीच गणपत गायकवाड यांना ताब्यात घेतले।